रस्त्याच्या कडेला बसून हातात घन घेऊन दगड फोडणारे आईवडील, अंगावर उडणारी डबर आणि घामाच्या धारा, अशा भीषण गरिबीत ज्याचं बालपण गेलं, त्या मजुराच्या पोरानं आज आभाळाला गवसणी घातली. विजापूरहून पोटाची खळगी भरण्यासाठी तारळे विभागात आलेल्या एका लमान समाजातील कुटुंबाच्या पोरानं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर MIDC सहाय्यक अभियंता पदावर आज विराजमान होताना आईवडिलांना मात्र आनंदाश्रू अनावर होतायत. विलास भोजलिंग चव्हाण असे या जिद्दी तरुणाचं नाव असून त्याच्या या यशाने श्रमाला कष्टाची जोड दिली की परमेश्वरही प्रसन्न होतो याचा प्रत्यय दिलाय. विलासचे आईवडील सुमारे 30 वर्षांपूर्वी रोजगारासाठी विजापूरहून जिल्ह्यात आले. रस्त्याच्या कामावर खडी फोडण्याचं कष्ट उपसणाऱ्या भोजलिंग व गंगूबाई यांच्या पोटी विलासचा जन्म झाला. घरात लमान समाजाची वेगळी बोलीभाषा, पण विलासनं जिद्दीनं येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत पाऊल ठेवलं. 7वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर 10वी पर्यंतचे शिक्षण तारळ येथील श्री छत्रपती विद्या मंदिरमध्ये पूर्ण केले. परिस्थिती इतकी हलाखीची होती की अभ्यासासाठी साधी साधनसामुग्रीही दुरापास्त होती. पण विलासच्या डोळ्यात अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. विलासनं सातारा येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमधून 12वी, वारणनगरमधून BE, त्यानंतर थेट पुणे येथील प्रतिष्ठित COEP मधून MTech पूर्ण केले. विशेष म्हणजे आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात कोणतीही महागडी अकॅडमी न लावता केवळ स्वतःच्या कष्टावर आणि जिद्दीवर त्यानं पहिल्याच प्रयत्नात राज्यात 36वी रँक मिळवत अधिकारी पद पटकावले. खाजगी नोकरी करत असतानाही त्यानं अभ्यासाचा सराव सोडला नाही. परप्रांतीय पार्श्वभूमी असूनही मराठीतून शिक्षण घेत विलासनं हे यश संपादन केले. विलासच्या या यशामुळे तारळे पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न पाहणे सोडू नका आणि मेहनत करत रहा, हा त्यानं दिलेला संदेश आज हजारो गरजू विद्यार्थ्यांसाठी ऊर्जेचा स्रोत ठरतोय हे नक्की. माझ्या आईवडिलांनी उन्हातान्हात मजुरी करून मला शिकवले. त्यांची कष्ट उपसणारी फाटकी झोळी आणि हातावरचे फोड पाहून मला नेहमी वाटायचे की ही परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आज मी साहेब झालो असलो तरी हे यश माझ्या आईवडिलांच्या घामाचं फळ आहे, असे म्हणत विलासनं आज आईवडिलांच्या कष्टाचं चीज करून दाखवलं. विलासच्या या जिद्दीला न्यूज मराठीचा देखील सलाम. ब्युरो रिपोर्ट, न्यूज मराठी, सातारा.